आम्ही प्रभागाशी पाणी करत असताना मी असेल, सुनील दादा मस्कर असेल, आम्ही पाणी करत असताना आम्ही या जे अण्णासाहेब पाटील आमचे जे दैवत आहेत त्यांच्या नावाने हा उद्यान त्या ठिकाणी त्याचं नामकरण झालं आहे. आणि यामध्ये आम्ही वेगवेगळी जे आपलं परिस्थिती आहे त्याचा आढावा घेत असताना यामध्ये लाईटची देखील दुरावस्था किंवा किती कमी प्रकाश आहे हे आपण देखील पाहू शकतात. आणि नंतर आम्ही पाण्याची जी टाकी होती ती ज्यावेळेस बघितली तर अतिशय म्हणजे परिस्थिती पाहून एवढा संताप आला की आपली जी महानगरपालिका जे आपलं प्रशासन आहे ते नेहमी ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून सगळीकडे जे ढिंडोरा आपण पिटतो की आपली वर्ल्ड क्लास फॅसिलिटी देणारी महापालिका आहे किंवा भारतातली सगळ्यात उत्तम अशी महानगरपालिका आहे. पण खरी अवस्था ही आहे की आपण साधं आपल्या नागरिकांना पिण्याचं पाणी देखील स्वच्छ आपण देऊ शकत नाही. ही आपली खरं तर दुर्दैव आहे की आपल्याला असं प्रशासन लाभतंय आणि ह्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील त्याची जबाबदारी आहे. कारण की जे या प्रभागाचं नेतृत्व करवते त्यांचं देखील यामध्ये कुठेतरी लक्ष असणं गरजेचं आहे. आता गेले कित्येक दिवसापासून मी, सुनील दादा आम्ही वेगवेगळ्या विभागात जात असताना यामध्ये असे काही घटना आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी अनुभवलेत की आम्हाला देखील कुठेतरी असा विश्वास पडायला लागला की ही महानगरपालिका नसून कुठेतरी आपण एका गावखेड्यात राहतोय की नाही की काय, असं आम्हाला देखील प्रश्न आहे. आणि यामध्ये हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे की जे लाखो रुपये महानगरपालिका या उद्यानाच्या मेंटेनन्ससाठी जे देतात कॉन्ट्रॅक्टरांना, तर तो पैसा जातो कुठे? जर आपण साधं पिण्याचं पाण्याचं नियोजन करू शकत नाही तर आपल्याला कुठल्याही या प्रशासनाला पुढे काम करण्याचा त्यांचा अधिकार नाही. आणि आमची यामध्ये सर्वात आधी मागणी असेल की जे पण काय हे पिण्याचं पाणीचा प्रश्न आहे तो त्वरित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्यामध्ये त्याची म्हणजे सॉल्व्ह केला पाहिजे. आणि यामध्ये जो पण कोण कॉन्ट्रॅक्टर यामध्ये दोषी आहे तर त्याच्यावर हे कारवाई तर करावी. आणि त्याचबरोबर आपल्याला त्याची जी कंपनी आहे ती ब्लॅकलिस्टेड महानगरपालिकेच्या पुढच्या कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत नाही असं त्यांना करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ती ब्लॅकलिस्टेड करावी ही आमची मागणी राहील. आणि त्याचबरोबर हे जे पाणी आहे त्याची लॅब टेस्ट ही होणं खूप गरजेचं आहे. कारण की गेल्या कित्येक दिवसापासून बाजूला जे पण इकडे लहान मुलं राहतात ते या गार्डनमध्ये खेळायला येत असताना असे काही आमच्याकडे पालक आहेत की त्यांचे मुलांना गेल्या कित्येक दिवसापासून त्यांना ताप आहे, वेगवेगळे आजार या पाण्यामुळे निश्चितपणे झालं असेल. आणि आज हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की किती पोकळ असे त्यांचे आश्वासन आहे. आणि आमचं मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी त्या कंपनीला, जी पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याच्यावरती कारवाई देखील करावी. आणि माझं तर म्हणणं आहे की ही आपल्या लहान मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. आणि यामध्ये जो आपल्याला कल्पेबल होमिसाइड जे आपलं एक म्हणजे त्याच्यावरती कारवाई जे आपल्याला आता भारतीय न्याय काय आपलं नवीन जे BNS कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे कल्पेबल होमिसाइड सदृश्य मनुष्यबळाचा गुन्हा यामध्ये त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. आणि अधिकाऱ्यांवर देखील काही प्रमाणात त्यांच्यावर देखील जबाबदारी आली पाहिजे, हीच आमची मागणी राहील. मी म्हणेल आयुक्त साहेब यांना ही जी परिस्थिती आहे, जे ग्राउंड रिपोर्ट आहे ग्राउंड लेवलवर त्यांना माहिती पुरवण्याचं काम हे
या स्थानिक प्रशासनाचं असतं. तर स्थानिक प्रशासन हे फक्त यामध्ये जे पण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी संगनमत करून ते नवीन कामं कशी काढता येईल, आणि नवीन कामामध्ये जर आम्ही आता बघितलं, अनेक कामं आहेत जे आपल्याला आता सिवरेजचं काम आहे, जे पाईपलाईन बदलली त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. आणि आम्ही हे पूर्ण टेक्निकल जे पॉइंट्स आहेत ते आम्ही सिद्ध करू शकतो एवढे आमच्याकडे पुरावे आहेत. यांना फक्त नवीन कामं काढून त्यांचं कसं मलिदा खाता येईल हेच त्यांचं लक्ष असतं. आणि यामध्ये कुठेतरी आयुक्त साहेबांना माझी विनंती राहील की त्यांनी देखील, जसं काल ते घनसोली परिसरात आमच्या विभागात आले होते, रात्र निवारण केंद्र, त्याचं त्यांनी पूर्ण आढावा घेतला आणि त्यामध्ये त्यांनी देखील अधिकाऱ्यांना झापला आहे. आणि त्यांना देखील कालची परिस्थिती पाहून हे कळालंय की हे अधिकारी जे प्रशासन आहे ते फक्त त्या ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्ट काढण्याचंच काम करतं. बाकी कुठे जे आपल्याला आत्ताची जी व्यवस्था आहे, म्हणजे जे आपल्याकडे आत्ता उपलब्ध आहे, ते त्याची कुठेही मेंटेनन्स, त्याची पाणी न करता, मेंटेनन्स न करता ते नागरिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी देत नाही. आणि हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. प्रथमेश सोसायटीमध्ये राहते. इथं लहान मुलं येतात, खेळतात आणि पळत पळत येतात आणि पाणी पितात. ते पाणी खूपच एकदम खराबच आहे. एवढं आपलं दुरुस्त व्हावं अशी अपेक्षा करते. हा, चालायला रोज चालायला येते आम्ही. हा, घरातूनच मुलं तर बायका घरातूनच पाणी घेऊन येतात, बॉटल भरून घेऊन येतात. हा, मुलं आजारी पडतातच ना, कारण मुलं कशी येतात, पळत पळत येतात, खेळतात आणि पाणी प्यायला तर पळत येतात ना. इथे गार्डन आहे. नवी मुंबईचे महानगरपालिका एकदम टॉपची बोलतात. आणि गार्डन आहे, इथं वरिष्ठ लोक असतात, लहान मुलं येतात. तर इथं पाण्याची टाकी आहे, तर ती पूर्णपणे म्हणजे खराब आहे. ही बोलतात की टाकी साफ करतो, हे करतो, ते काही टाकी साफ करत नाहीत, काही नाहीये. इथं लहान मुलं आहेत, त्यांच्या आरोग्याचं पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी फक्त इथं जर नाही इथं साफ नाही झालं, काय नाही तर आंदोलन करण्यात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ लोक पण आहेत, त्यांच्या पण थोडं सहकार्य केलं पाहिजे. लहान मुलं पण देखील आहेत, ते पण इथं पाणी नळ चालू करतात, तेही पितात पाणी, तर त्यांच्या आरोग्याचं पण थोडं लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने. ते साफसफाई वगैरे करत नाहीयेत, लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे ते आजारी वगैरे पडतील. कधी टाकी धुत नाहीत, टाकीचं झाकण वगैरे तुटलेलं आहे, घाण पडते, तर ते स्वच्छ केलं पाहिजे. खूप धोकादायक आहे, कोणाचा जीव पण जाऊ शकतो ह्या ह्याच्यात. मग त्याची म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. पालिकेकडे आम्ही एवढंच मागणी करेन की हे दुरुस्त, म्हणजे झाकण वगैरे हे दुरुस्त केली पाहिजे. टाकी साफसफाई वगैरे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून केलीच पाहिजे. का तर लहान मुलं आहेत, आजारी पडतील किंवा कोणताही रोग होऊ शकतो. मी प्रथमेश सोसायटीमध्ये राहते, सेक्टर 4 मध्ये. आणि ही आपलं हे गार्डन आहे ना, ते डेली म्हणजे साफ हवं आहे. कारण वॉशरूम सुद्धा बघितले तर पूर्ण लेडीज वॉशरूम तर अजिबात स्वच्छ नाहीये, एवढं घाणेरड आहे, कोणी जाऊ पण नाही शकत आहे. सेक्टर 4 मध्ये राहतो, सचिनम सोसायटीमध्ये, बाजूचीच सोसायटी आहे माझी. आमची मुलं खूप रोज खेळायला मुलं येतात, माझ्या घरचे वयस्कर माणसं येतात, इथं बसतात, थकल्यानंतर पाणी प्यायला येतात. तर या टाकीचं पाणी खूपच खराब आहे. टाकीची एकदमच म्हणजे साफसफाई नाही किंवा कुठलंही त्याचं स्वच्छता नाही. आणि ती लोक पाणी पिऊन आजारी पडतायत आणि ती आजारी पडून परत आमच्या लोकांना खूप त्रास होतोय. लहान मुलं ही एकदम कोमल असतात, त्यामुळे त्यांना ती असं पाणी हे देणं महानगरपालिकेची ही चुकी आहे. आणि महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष द्यावं, ही आमची नागरिकांची कळकळीची विनंती आहे महानगरपालिकेला. फक्त असं तुम्ही दाखवू नका की आमची महानगरपालिका हे करेल ते करेल, हा डंका फिरवते फक्त, पण इथं काही एक सुविधा देत नाहीत. नागरिकांना त्रास होतोय, त्याची आमच्याकडून म्हणजे नागरिक म्हणून एक मी कळकळीची विनंती करतो महानगरपालिकेला की त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि त्याची साफसफाई व्यवस्थित करावी, नाहीतर आम्ही त्या प्रकारे आंदोलन करू शकतो. इथं सर्वप्रथम सांगायचं म्हटलं की सेक्टर 4 घनसोली प्रभाग क्रमांक 9 अण्णासाहेब पाटील, जे मातड्यांचे आराध्य दैवत,
त्यांच्या नावाने हे लोकार्पण केलेलं आहे मैदान. आणि हे ऍक्च्युली ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आहे. आता पायाची अवस्था म्हणजे तर आपण टाकीचा व्हिडिओ घेतलेलाच आहे आणि आम्ही लाईव्ह बघितलेला आहे. तर ऍक्च्युली हे बोलतात ना, माणसाला आरोग्याला लागणारी गोष्ट आहे. हवा पाणी खूप गरजेचं असतं. हवा म्हटलं ऑक्सिजन, ऑक्सिजन जसं पाणी आपल्याला लागलं तर पाण्याची ही अवस्था असली तर माणसांना कशाची गरज लागणार आयुष्यात? हॉस्पिटलची गरज लागणार आहे. बाजूलाच रात्री केंद्र आहे, बाजूला UHP आहे. माणसाने इथं पाणी प्यायचं आणि तिथे जायचं का? ही इच्छा आहे का प्रशासनाची? मला एकच बोलायचं आहे आपल्याला की ही गोष्ट न करता आली नाही तर चांगलं आहे. हे तुम्ही केलंय चांगलं आहे, मग त्याची नियोजन कुणी करावं? पालिकेने करायचं का आम्ही करायचं? लोक टॅक्स भरतात, त्या टॅक्सचा उपयोग लोकांना पाहिजे का नको हे मला प्रशासनाला विचारायचं. प्रशासनानं ह्याचं योग्य उत्तर दिलं तर आम्ही 100% प्रशासनाचे हात जोडून आभार मानू. पण प्रशासन जे करतंय आणि हे जे नेतृत्वाखाली चाललंय एकदम चुकीचं आहे. जनतेचा संताप एकदा उतरला तो जनता कधीही काही करू शकते, कारण जनतेपुढे सरकार नाहीये, सरकार पुढे जनता आहे. जनता हा काही करू शकते. तर सांगायची नम्र विनंती आहे की आपल्याला कळकळीची की हे पाण्याची टाकी ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर आमची काही दुश्मनी नाहीये, हा जनतेची खेळतोय कॉन्ट्रॅक्टर. तर आपण प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला बोलू, आता जबाब विचारावा, त्याच्या योग्य ती करावी. सौरवदादा यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही समाजसेवा करत असताना आम्हाला खूप गोष्टी आढळतात. आमची जाती कुणाची दुश्मनी नाही, आम्हाला फक्त समाजसेवा करायची आहे आणि त्या समस्येतून लोकांचं कसं चांगलं होईल हे आम्ही दृष्टिकोन घेऊन चाललेलो आहे. आम्हाला काहीही मतलब नाही. राजकारण 4 दिवसाचं करतो आम्ही कायम करत नाही. तर लाईव्ह व्हिडिओतून तुम्ही जनतेला दाखवा की काय आहे याची अवस्था, हे कळालं पाहिजे. आम्हाला कळाल्याशिवाय जनतेला बी कळणार नाही. सौरवदा शिंदे ज्या वेळेला आपण प्रभागात फिरत असतो मेन दादा, त्यावेळेला खूप लोकांच्या अडचणी असतात, ते आम्ही दाखवत नाही. फक्त जी गरजेची आहे तीच दाखवतो, जी आमच्याच्यानं होती ती पालिकेच्या फंडातून असो, नगरसेवक फंडातून असो, नाही तर जमलं तर सौरवदा शिंदे यांच्या स्वतःच्या फंडातून टाकतात आणि जनतेला न्याय मिळवून देतात. असा हा आरोग्यदूत लोक म्हणतात, पण आरोग्यदूत मी बघितलेला नाही. पण आमच्यासाठी आरोग्यदूत हा सौरवदा शिंदे आहे. ही बोलायची गोष्ट नाही, केलेली आहे, लोकांनी बघितलेली आहे. बोलायला विरोधकांना खूप असतात, पण येऊन बघा आणि विचारा. नुकतं DTP टाकलं बोललं म्हणजे झालं नाही, येऊन बघावं ही नम्र विनंती करतो. आमचं ऑफिस सेक्टर 9 मध्ये आहे. आम्ही मला येऊन विचारावं प्रश्न की खरोखर तुम्ही आरोग्य देत आहे, आम्ही त्याचा पुरावा देऊ शकतो. ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.